तिकडे धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार याचीही स्पष्टता नाही आहे. इथे भाजप आणि राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रस्सीखेच सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा अध्यक्ष होऊ द्यायचा नाही असा चंग शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी बांधलाय. त्यातच सत्ता स्थापनेत अडचण येऊ नये यासाठी भाजप राष्ट्रवादीचे काही अपक्ष सहलीवर गेले आहेत. शिवसेनेचेही 2 सदस्य त्यांच्या सोबत आहेत अशी माहिती मिळते. तर तानाजी सावंत दोन्ही शिवसेनांसह अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेकरता प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपकडे राष्ट्रवादी आणि अपक्ष सदस्यांचं म्हणून 31 संख्याबळ अशी माहिती आहे. भाजपकडून आमदार जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. तर शिवसेनेकडनं माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. धाराशिवचं गणित काय आहे नेमकं बघूया. एकूण जागा 55. धाराशिव जिल्हा परिषदेतली ही आकडेवारी बहुमताची मॅजिक फिगर आहे. 28. भाजपने 19 जागा जिंकल्यात. शिवसेनेने 15 जागा जिंकल्यात. ठाकरेंची शिवसेना 7 जागांवर विजयी झाली आहे. राष्ट्रवादीने 6 जिंकल्यात. अपक्षांनी 4 जिंकल्यात. काँग्रेसकडे 3 आहेत तर सपाने 1 जागा जिंकलेली आहे. आणि धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचे सदस्य सहलीमध्ये व्यस्त आहेत. सहलीवर गेलेल्या सदस्यांची अंताक्षरी सुरू आहे तसं व्हिडिओ समोर आलाय. बीच आणि जंगल सफारीनंतर आता हे सदस्य अंताक्षरीत रमल्याचं दिसतंय. धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यापासूनच भाजपसह मित्रपक्षांचे उमेदवार एकत्र सहलीवर आहेत आणि तिकडे त्यांची अंताक्षरी रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर धाराशिवमध्ये झेडपी सदस्यांची ही अंताक्षरी पाहायला मिळते. सहलीला गेलेत सदस्य आणि तिकडे अंताक्षरी सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.